आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. वाह, असा कडक चहा असल्यावर मूड फ्रेश का नाही होणार माणसाचा? अहो मग यायचं वरचे वर, चहा बी होईल, कामाच्या गोष्टी बी होतील नाही का? ते तर कामाचं होईलच हो, पण आम्ही विशेष कारण काढून आलो इकडे. पुढच्या आठवड्यात आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे देवाचा मोठा उत्सव साजरा करायचा आहे बा, आणि आम्ही महाआरतीसाठी तुमचं नाव सुचवलंय. चालेल ना? अहो आता तुम्ही सुचवलंय म्हणल्यावर नाही कसं मानायचं. यावर्षी या उत्सवात एक खास गोष्ट आहे, हा. ती म्हणजे परडीचा उत्सव. गावात दर 5 वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो बरं का. परडीचा उत्सव म्हणजे काय? ती गावची प्रथा आहे. या उत्सवामध्ये आमच्या नदीच्या पाण्यावर परडी तरंगते. अहो तुम्ही येऊन तर बघा, लय मजा असते. येऊ येऊ, आम्ही नक्की येऊ. ऐकलं का? पाहुण्यांच्या नाश्त्याचं बघा की. शत्रुघ्नराव, तुम्ही वडील होणार ही बातमी आमच्या कानावर आली बरं का. आणि तुम्ही आजोबा, हा. तुमच्या दोघांचं बी अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आणि डॅडी, हा. आमच्या कानावर सकाळी अजून एक बातमी आली. यांच्या भावाचं म्हणजे त्या सूर्याचं लय मोठं ऑपरेशन झाले. हा, त्या आमचे जावई बापू लय धडपडे बा. किरकोळ अपघात झाला, त्यात जखमी झाले, म्हणून तो त्यांच्या धाकट्या बहिणीला इथं आणून ठेवला. म्हटलं निवांत राहिले तर नाश्त्याचं बघताय ना. पण लय खर्च आला ऑपरेशनला. काय सांगता? मग तुमच्या जावई बापून हा खर्च भागवला कसा? आता आम्ही असताना त्यांना काय काळजीचं कारण आहे का? जाग्यावर 20 लाख रुपये दिले डॉक्टरला. पुण्याहून डॉक्टर पाटणकर आले होते ऑपरेशनसाठी, पण आधी 20 लाख रुपये भरा मान. आता आमच्या कन्येला धक्का बसला हो का तिच्या सरांनी अशी अचानक पैशाची मागणी कशी केली बा. आता तिच्या मनातून तिचे सर म्हणजे तिचे गुरु उतरू नयेत, म्हणून आम्ही त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला खोटच सांगितलं का हे सगळं आम्ही घडवून आलो. कसे एक वेळ बापाशी भांडता येईल, गुरुची प्रतिमा मलिन झाली तर ती सुधारता येत नाही ना. अहो तुम्ही जे बी काय करणार ते चांगलंच करणार हो. आणि तुमचं जावई बापूवरचं प्रेम आम्हाला माहिती नाही का काय? म्हणजे मी जे ऐकलं तो डॅडींचा प्लॅन होता. त्यांनी हे सगळं बहिणीने तिच्या सरांबद्दल वाईट विचार करू नये म्हणून बोललेत. अरे भैया, एवढं घाबरायला काय झालंय? कोणी काय भूतभीत आलंय होय तवा? काजू आपला दादा हॉस्पिटल मध्ये, सगळ्या कामाची जबाबदारी माझ्यावर आली. जरा काम बिम कर. हे काय बघत बसलाय? आला मोठा कामाचा. त्यापेक्षा इकडे ये. हे बघ काय आहे, हे बघ. गिळा दुसरं येतच काय तुम्हाला? घरात गिळायचं, बाहेर बायकांची ब्लाऊज शिवायची. बायकोकडे जरा बी ध्यान नाही.
खाजवीन नाकारा वाजवी हाकला हाला इथनं बोला माझ्या लेखालाच बोला समधी बाहेर बायकांची जंपर शिवून माझी इज्जत घालवली आहेच आणि आता इथं घरामध्ये मी बायकांचे बोल ऐकत बस. माणसं एवढं बोलत्या की तरी लाज आहे का या माणसाला? असला कुठं नवरा असतो का नामर्द? हा, जावा जावा, तसा बी काही उपयोग नाही मला तुमचा. आला माझा मर्द गडी तूने पुकारा और हम चले आए सगळी तयारी झालीये चले आए चला तू खाणार शेवटचा घास भरवायचा राहिला. देव माणूस मधला अध्याय 2 जून पासून दररोज रात्री 10 वाजता झी मराठीवर. घनघनाय घनघना काजू लय खतरनाक आहे देव माणूस मधला अध्याय. बघायला मज्जा येणार आहे. अरे नुसती मजा नाही, लय मजा येणार रे. मी काय म्हणतोय पुढ्या, यावेळी ना काहीतरी वेगळंच वाटतंय बघ की. मी तर सोडतच नसतोय. मी पण 2 तारखेला 10 वाजायच्या आधीच टीव्ही लावून बघणार देव माणूस मधला अध्याय. मी तर काय थांबतोय वे. देव माणूस मधला अध्याय. दादा, दादा, भागू, काय झालं? झो, काय नाही. थोडा लांब श्वास घ्या. तुम्हाला चालायला काही त्रास होतोय? अधूनमधून चालताना जरा कळ येते बारीक, बाकी काय नाही. अच्छा, तर एक काम करा, माझे हात पकडा आणि मला मागे दाबायचा प्रयत्न करा. गुड गुड गुड. ओके, यस. डॉक्टर तुळजा, पेशंटची प्रगती चांगली आहे आणि रिकव्हरी फास्ट होतीये. मग मी घरी जाऊ शकतो ना आता? डॉक्टर साहेब, डोंगरावड्या कामाला पण मी कधी कटाळलो नाही आहो. मी तर पडून पडून आहे ना लय वैताग आलाय. असं अंगपायातनं मुंग्या येतो तो आराम करून. बघा ना जरा. मी आजच तुम्हाला डिस्चार्ज देतो. काही फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात, ते मी करतो.